देवाचे सेवेत कापसाची वार, लोकप्रिय। नमस्कार, आदाब। आइए बात करते हैं पत्रकारिता की। मेरे मित्र जिनका आज जन्मदिन था, किशोर पाटिल, स्वराज तोरण के संपादक, और स्वराज तोरण का 16 वर्ष आज पूरा हुआ। 17वें वर्ष में स्वराज तोरण का सफर अब शुरू होगा और आने वाले दिनों में और खूबसूरती आएगी स्वराज तोरण की, मैं ऐसी उम्मीद करता हूँ। साथ ही स्वराज तोरण परिवार को मेरी शुभकामनाएं देता हूँ, मेरे परिवार की तरफ से, मेरी तरफ से, मेरे दोस्तों की तरफ से। बहरहाल आइए, 16 वर्ष पूरे होने पर आज भिवंडी शहर के BNN कॉलेज में एक कार्यक्रम किया गया। इस मौके पर मेंबर ऑफ पार्लियामेंट सुरेश महात्रे उर्फ बाले मामा सहित कई मेहमान यहाँ पहुँचे। बहरहाल उसी मौके की आइए देखते हैं कुछ वीडियोस, कुछ फोटोज, और पत्रकारिता का ये सफ़र किशोर पाटिल को मुबारक हो मेरी तरफ से। मैं खान फखरे आलम। मोठ्या उत्सवपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। कारण वर्धापन दिन हा नेहमी पावसामध्ये असतो, मग तो मी साजरा करत नसतो। आणि आजचा दिवस असतो 22 सप्टेंबर, हा माझा वाढदिवस असतो। त्याच्यामुळे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी हा वर्धापन दिन साजरा करतो। कारण वाढदिवस साजरा करत नसतो, त्यानिमित्ताने वर्धापन दिन साजरा करतो। आणि त्या वर्धापन दिनानिमित्ताने काहीतरी नवीन वेगळं काहीतरी करायचा उद्देश असतो। त्यामुळे आज या ठिकाणी सन्मान वर्धीचा 4थ्या स्तंभाचा हा कार्यक्रम राबवला। या कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त येऊन गेले, त्यानंतर भिवंडी लोकसभेचे खासदार, माजी आमदार, बरेचशी सर्व ज्येष्ठ पत्रकार मंडळी, त्याचप्रमाणे राजकीय नेते मंडळी, सामाजिक कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहून, तसेच माझे कुटुंबीय सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली। इतर मान्यवर तसेच दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक जयप्रकाश पटला तुळशीपाशी माझा नमस्कार चरणापाशी। माझा खास आणि कुंडल मोती हा आजार भिवंडी लोकसभा तंत्रज्ञान डॉक्टर किशोरजी पाटील यांचा आज वाढदिवस आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून भिवंडीचे नवनिर्वाचित खासदार सन्माननीय किशोरजी पाटील साहेब, दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक आणि श्री अधिकारी वर्गाचे पत्रकार बंधू भगिनींचे माझ्यावर प्रोटेक्शन माध्यम साहेबांना सन्मानित केले जाते। आपण चिन्ह देऊन केली सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह अरुणजी पाटील, आपलंही मनापासून हृदय स्वागत आहे। सोमनाथ काकू, स्वप्नाथ ठाकरे हे करीत आहे। दैनिक स्वराज्य तोरण प्रवेश करत आहे। त्या अंकाचं प्रकाशन आपण या ठिकाणी सोनाराची गरज असते, मडक्याला घडवण्यासाठी कुंभाराची गरज असते। आपले मनापासून हार्दिक स्वागत। या ठिकाणी दैनिक स्वराज्य तोरणच्या वर्धापन ज्येष्ठ पत्रकार या ठिकाणी मनोजी गगे साहेब, जिल्हा प्रमुख नरेंद्र भाई मोराटकर, टेलिव्हिजनचे माजी शाखा प्रमुख आणि कार्तिक तसं माझे हे आहे की जोपर्यंत मी हॅमर करून सगळ्यांना वाहतुकीचे नियम पाळण्यास लावत नाही तोपर्यंत सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार आणि भिवंडी लोकसभा प्रमुख लोकेशजी म्हात्रे, त्याचप्रमाणे उपस्थित पत्रकार ऑडिट डिपार्टमेंट किशोर पाटील यांचं हे पत्रक आहे आणि गेले 16 वर्षापासून तर आणि पत्रकार म्हटला म्हणजे हा 4था स्तंभ आहे। आणि 4था स्तंभ या
उक्तीप्रमाणे जसा त्यांच्या वर्धापन 16 वर्धापन त्याप्रमाणे त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे. मी माझ्यातर्फे आणि माझ्या पक्षातर्फे त्याप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सर्वांतर्फे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि जगदंबेला देतो की त्यांची पत्रकारिता दिवसेंदिवस वाढत जावो. त्यांना या वाढदिवसाच्या सुद्धा शुभेच्छा. किशोर बाळाराम पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते भिवंडीतील ज्येष्ठ पत्रकार गोपालसिंग ठाणे ठाणे शहर आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आणि सन्मान चिन्ह देऊन शिरसाट साहेबांना सन्मानित केले जाते. आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. त्यानंतर ठाण्याची भेटवस्तू दिली जात आहे. वाघ म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज की सर्वाधिक आठवण राहावं असे सन्मान चिन्ह देऊन मनोजी खांडेकर साहेबांचा सन्मान केला. शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सुंदरशेठ नाईक पत्रकार म्हणून त्यांनी जो नाव आपल्या मनोगतामध्ये सांगितलं की ट्रॅफिकचे नियम जे पाळा आपण, कारण की बाजारपेठमध्ये आपली एक 4 व्हीलर गाडी हा सन्मान केला जातोय. सन्मान वर्दीचा आहे. RSP विभागीय समादेशक आहे. यांनाही शिरसाट साहेबांच्या अर्थातच त्यानंतर डॉक्टर केडी पाटील साहेबांना सन्मानित केले जात आहे. त्यानंतर अनंत नारायण किरगे साहेब असं होतो. डॉक्टर किशोर पाटील साहेबांचा वाढदिवस आणि स्वराज्य तोरणचा वर्धापन पाटील साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत की 3,50,000 अशा शुभेच्छा दिल्या जात आहेत. भिवंडी पूर्वचे आजच्या दैनिक स्वराज्य तोरण या साप्ताहिकाच्या 16व्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित असलेले मंचावर तर ज्यांना मी प्रथमच भेटलो, परंतु पहिल्या भेटीत देखील आपलं करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे केडी पाटील सर, त्याचप्रमाणे माझे सहकारी खरं तर त्यांचं नाव प्रथम घेण्याआधी आपण सर्वजण म्हणतो की आगरी समाजाचा आगरी समाज उन्नती मंडळ आणि आगरी भूषण म्हणून त्यांना आपण नेहमीच सन्मानित केलेला आहे. असं सन्मान्य भगवानजी ठाकूर साहेब, शिवसेनेचे सन्मान्य जिल्हा प्रमुख मनोजी गेटे साहेब, सन्मान्य विनोदजी पाटील साहेब, मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य मान्यवर, समोर उपस्थित असलेले RSPचे सन्मान्य सर्व अधिकारी, खरं शिंपी सरांचा नामोल्लेख बऱ्याचदा झाला तर माझी आपल्याशी जास्त ओळख नाही, तरी देखील आपण सर्वजण आजच्या या कार्यक्रमात उपस्थित आहात. आपलं स्वागत आहे. त्याचप्रमाणे सन्मान्य किशोरजी पाटील यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे सर्व ग्रामस्थ, नातलग आणि उपस्थित असलेले सर्व बंधू आणि त्यांचे बंधू असतील. किशोरजी पाटीलचे संजय दादा पाटील असतील. आगमन झाले डॉक्टर श्री विश्वासराव किशोरजी पाटील साहेबांना शुभेच्छा देताना मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष, नामांकित उद्योगपती तसेच दैनिक किशोरजी पाटील साहेबांना विनंती असेल की यापुढील स्वागत आणि सन्मान मजूर फेडरेशनचे समर्थ गावकरी यांना विनंती करतोय की आपल्याशी आपण या ठिकाणी यादव साहेब, ज्येष्ठ पत्रकार उमरा कळवा, उमदीकर सिद्धेश्वर भीमा सगळे साहेब, केडी पाटील साहेब, सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मान करतोय. त्यानंतर अब्दुल लतीफ सन्मान वर्दीचा 4थ्या स्तंभाचा
पत्रकारांचा आणि RSP अधिकारी ठाणे हार्दिक वर्मा सर, आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. दत्तात्रय भानुदास पाटील बाळा यशवंत साठे RSP अधिकारी, सन्मान्य पोलीस पाटील वळवाड्याच्या या पाटील परिवाराच्या वतीने त्यांचा या ठिकाणी ठाणे. मनोजी गजे साहेब, तदनंतर दिलीपजी स्वामी साहेब, मनीलाल शिप्पी साहेब. देवता गाव देवता येंग माओ ह्रीं सूर्या येंग ओम ह्रीं नमो श्री नमः.